रोजच्या त्याच चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, हो की नाही? तर आज आपण मस्त अशी फ्लॉवरची भाजी बनवतोय, पण अगदी वेगळ्या पद्धतीने मी इथे बनवलेली आहे. तर सुरुवातीला इथे पहा 7-8 काजू मी पाण्यामध्ये भिजत घातले. त्यानंतर कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे. आता एक फ्लॉवरचा गड्डा स्वच्छ असा निवडून घेतला, नंतर धुवून, निथळून असं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. फ्लॉवरच्या पाकळ्या थोड्या अशा मोठ्याच ठेवायच्या आहे. एक 5 ते 6 मिनटं परतून झाल्यानंतर 1 वाटी ओला वाटाणा म्हणजेच मटार इथे मी घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. इथे पहा एका ताटामध्ये मी हे काढून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे इतकं तेल घातलं. त्यामध्ये घातलेला आहे दालचिनीचा तुकडा, पाव चमचा जिरे आणि एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. एक ओली मिरची घातलेली आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आता आपल्याला आलं लसूण पेस्ट तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर पहा सुरुवातीला आपण जे काजू भिजत घातले होते ते मी मिक्सरला वाटून घेतले आणि त्याची पेस्ट इथे घातलेली आहे. थोडंसं पाणी घातलं आणि 3 ते 4 मिनटं हे सुद्धा छान असं परतून घेतलं. आता यामध्ये सुके मसाले घालायचे. त्यासाठी घातले पाव टीस्पून मिरी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता हे सगळे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे. थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे मसाले असे खाली लागणार नाहीत, म्हणून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे पहा आपण सुरुवातीला जे फ्लॉवर आणि मटार परतून घेतला होता तेलामध्ये तो यामध्ये घातलेला आहे. छान असं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सगळं छान एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि 15 मिनटासाठी झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनटानंतर तुम्ही पहा मस्त असा आपला हा वाटाणा फ्लॉवर छान असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपली दुधावरची साय असते घरातलीच, किंवा तुम्ही ह्याऐवजी फ्रेश क्रीम घातलं तरीसुद्धा चालू शकेल. मी इथे घरातलीच दुधावरची साय 2 चमचे घातली आणि 5 मिनटासाठी परत झाकण ठेवून छान अशी याला वाफ दिली. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घातलेली आहे कसुरी मेथी आणि आता आपली ही मस्त अशी छान चवीची भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीरसुद्धा घातली. गॅस बंद केला आणि अगदी अप्रतिम अशी ही आपली फ्लॉवर मटार भाजी तयार झालेली आहे. अशाच छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.